10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना सर्वात मोठी गुड न्यूज आहे मित्रांनो. त्यांचा निकाल आता जवळ आलेला आहे मित्रांनो. मे महिन्यातच रिझल्ट लागणार आहे मित्रांनो. पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लागणार आहे. तारीख जर झालेली आहे मित्रांनो. तर चला तारीख कोणती आहे पाहूया मित्रांनो, बातमी पाहूया चला. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील 10वी-12वी बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि विद्यार्थी पालक आता निकालाकडे डोळे लावून बसलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे तपासण्याचे काम देखील आता वेगाने सुरू आहे. लवकरच उत्तरपत्रिका या बोर्डाकडे सबमिट केले जातील आणि त्यानंतर ऑनलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे मार्कशीट बनवले जातील. आता ही काम जलदरीते सुरू आहेत अशा प्रकारची माहिती आपल्याला भेटत आहे. याबाबतच आता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलेलं आहे की 10वीचा निकाल हा लवकरात लवकर लावण्याची वेळ आहे, कारण यावर्षी परीक्षा लवकर घेण्यात आलेल्या आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे पुढील प्रवेश प्रक्रिया, पुरवणी परीक्षा आणि 11वी मध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्यामध्ये होणारा उशीर. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता यावर्षी 10वीचा निकाल सालादर सालाप्रमाणे जून मध्ये लागतो, परंतु यावर्षी मे मध्येचा निकाल लागलेला तो कधी लागेल बघूयात संपूर्ण माहिती. 10वीचा निकाल म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा. 2025 साली मार्च मध्ये संपलेल्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष फक्त एका गोष्टीवर आहे, ते म्हणजे 10वीचा निकाल कधी लागणार. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षीचा एसएससी निकाल 15 मे पूर्वी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. ही माहिती अजून अधिकृत नाही, मात्र काही माध्यमांच्या रिपोर्टानुसार निकालाच्या प्रक्रियेने वेग घेतला असल्याचे समजले जाते. त्यामुळे राज्याच्या इतिहासात यंदाचा 10वीचा निकाल सर्वात लवकर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली. परीक्षेनंतर लगेचच उत्तरपत्रिका तपासणी सुरू करण्यात आली असून यंदा निकाल वेळेत लागावा यासाठी यंत्रणा अधिक सतर्क आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस लागणारा 10वीचा निकाल यावर्षी दुसऱ्या आठवड्यातच जाहीर होण्याची योजना आहे. यामागे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी लवकर संधी मिळावी हा उद्देश आहे. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुरवणी परीक्षा घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा.